तुमच्या प्रसार माध्यमातून आम्ही हे किट वाटप करत आहे. तर काही लोकांना असं वाटेल ही जाहिरात का करतात तुमच्या प्रसार माध्यमातून, असा प्रश्न निर्माण होतो. तर आमचा इस्लाम धर्म असा आहे की जर तुम्ही एक हात दिला तर दुसरा हात ते बघून दुसरा हात उठला पाहिजे. म्हणजे एक त्याचं अनुकरण झालं पाहिजे. यासाठी आम्ही ही मुस्लिम गोरगरिबांना हे किट वाटत आहे. नमस्कार, MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी नाथा सावंत. जिसका कोई नहीं उसका खुदा है यारो, हे म्हटलं हे म्हण जे आहे, हे गाणं जे आहे, जिसका कोई नहीं उसका खुदा है यारो. खरं तर रमजान ईद हा पवित्र महिना इस्लाम धर्मामध्ये मानला जातो आणि इस्लाम धर्मामध्ये दान धर्माला जास्त महत्व दिलं जातं. कारण ज्या समाजामध्ये जे गरीब लोक आहेत, ज्यांच्या हातावरती पोट आहे, ते मोलमजुरी करून खातात, जगतात, अशा लोकांना आझाद युवा फाउंडेशनच्या वतीनं जे किट आहे, जे रमजानसाठी जे साहित्य आहे, तो रमजान चांगला व्हावा, रमजान ईद आहे ती चांगली व्हावी, या उद्देशानं आझाद फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी जे गरीब आहेत त्यांना या ठिकाणी जे किट, जे काही साहित्य असेल, शिरकुर्मा बनवायचं, गुळ असेल, त्यामध्ये शेवई असेल, तेल असेल, ड्रायफ्रूट असेल, हे सर्व जे आहे ते आझाद युवा फाउंडेशनच्या वतीने दिलं जाते. आपल्यासोबत शाजमान जागीरदार साहेब आहेत. जागीरदार साहेब, या समाजामध्ये आपण समाजात राहत असताना आपले काय तर देणं लागतो की आपण सण करत असताना इतर गरीब लोक आहेत त्यांना सुद्धा आपण हे जे किट आहे, जे रमजानसाठी लागणार आपण दिलेलं. हे ऍक्च्युली कसं आहे, रमजान हे पवित्र महिन्यात आपल्याला एक जकात म्हणून हे असतं, जे पूर्ण आपले जे पैसे असतात त्यातलं 2.5% हे देणं एक चांगल्या मुसलमानाला कर्तव्यच आहे, हे द्यावंच लागतो. मग ते आपण जे समजा आपले काय बी जकात जे निघत असेल किंवा काय जे द्यायचं असेल ते आपण ह्या किट प्रमाणे गोरगरिबांना देऊ शकतो, म्हणजे द्यायचं असतं. हे आमच्या रमजान महिन्यात पुण्य लागतं. मग हे आझाद फाउंडेशन तर्फे आम्ही सगळ्यांनी ठरवलं, जे खरोखर ज्यांना गरज आहे, गोरगरीब आहे, ज्यांना खरोखर जे ईदच्या दिवशी ज्यांना बनवायला वगैरे साहित्य नसेल, तसल्या माणसांना आम्ही हे सगळं पुरवतो. कारण देणाऱ्याचे हात भरपूर असले पाहिजे, देणाऱ्यामध्ये दानत सुद्धा असले पाहिजे, त्याशिवाय देणारा पुढे देऊ शकत नाही आणि घेणाऱ्याने घेऊन ते साहित्य घेऊन त्याचा आनंद पण घेतला पाहिजे, ते रमजान आपला गोड पण झाला पाहिजे. आपको कैसा लग रहा है ये सब देखिए, ये जो पूरा किट है जो हाथ में आपको दे रहा है वो कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है. बबलू शेठ जागीरदार आपल्या सोबतच आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. नेहमीच आझाद युवा फाउंडेशन आहे सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असते आणि आज आपण मुस्लिम समाजातील गरीब कुटुंबांना हे किट दिलेलं आहे. प्रथमतः ह्या किटचं जे विश्लेषण आहे ते शाजमान जागीरदार यांनी केलेलं आहे. तर मी एवढंच म्हणेन, तुमच्या प्रसार माध्यमातून आम्ही हे किट वाटप करत आहे. तर काही लोकांना असं वाटेल ही जाहिरात का करतात तुमच्या प्रसार माध्यमातून, असा प्रश्न निर्माण होतो. तर आमचा इस्लाम धर्म असा आहे की जर तुम्ही एक हात दिला तर दुसरा हात ते बघून दुसरा हात उठला पाहिजे. म्हणजे एक त्याचं अनुकरण झालं पाहिजे. यासाठी आम्ही ही मुस्लिम गोरगरिबांना हे किट वाटत आहे. एखाद्याने जर दिलं तर देणाऱ्याने पुढे दिलं पाहिजे आणि जे सर्कल आहे ते सर्कल चालू राहिलं पाहिजे, जेणेकरून गोरगरीब जे आहे, जे मुस्लिम आहेत परंतु त्यांची परिस्थिती नाही, अशांना मात्र एक मदतीचा हाकच आझाद युवा फाउंडेशन सध्या देत है. जो आपको आझाद युवा फाउंडेशन ने ये जो किट दिया है, आपको कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है. आजाद फाउंडेशन की शुक्रिया अदा करते हैं हम. कितने बच्चे आपको? 3 बच्चे हैं. 3 बच्चे काम करते हैं, मोल मजदूरी करते हैं? हाँ हाँ. किधर से आप आए? करकम से काम करते इधर. हाँ. ठीक आहे. तर असे जे आहेत, जे गरीब लोक आहेत, या लोकांना आझाद युवा फाउंडेशनच्या वतीनं रमजानचं जे शर्करमा बनवायचं साहित्य आहे ते या ठिकाणी देण्यात आलेलं आहे.